नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आहे 22 जून शनिवार. तर आज दिवसभर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. तर काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. यासोबतच कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यातच आता पुढील 3-4 दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मागील 2 दिवसांपासून पाऊस होत आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज 22 जून रोजी राज्यातील हवामान स्थिती कशी राहील याबाबत हवामान विभागाने माहिती देण्यात आलेली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गला पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला 21 जूनसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. पुण्यात आज आणि उद्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर साताराला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर इथे कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही. पण या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. मराठवाड्यातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करत आहेत. 22 जून रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये 22 जून रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे.